पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील एका तरुणीच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारी हृदयद्रावक घटना प्रकाशात आली आहे. पोलीस भरतीत सामील करून देण्याचे आमिष दाखवत विक्रमगड तालुक्यातील दादडे येथील शैलेश रावते याने तरुणीला बोईसर येथे नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तिला गुंगीचे औषध देत बेशुद्ध अवस्थेत देह व्यापारात ढकलल्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रयत्नानंतर 6 महिन्यांनी ती कसे तरी घरी पोहोचली. आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे कुटुंब हतबल झाले. या प्रकरणाचे सत्य समाजासमोर यावे आणि मुलीला न्याय मिळावा यासाठी लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा कॉम्रेड सीता जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते विक्रमगड येथे दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर पहाटे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी कॉम्रेड शिरुवाग यांनीही सक्रिय समर्थन दिले. 6 महिन्यांनी परत आलेल्या मुलीची व्यथा सांगताना आईचा हंबरडा फुटल्याने संपूर्ण गावात संतापाची लाट उमटली आहे. स्वातंत्र्याच्या दशकानंतरही आदिवासी मुलींवरील अन्याय थांबताना दिसत नाही. या घटनेनं समाजाला पुन्हा एकदा हादरवून सोडले आहे. तर या प्रकरणी विक्रमगड पोलीस सखोल तपास करत आहेत. अकॅडमी जॉईन करायची होती म्हणून मला तो मला बोलला की मला भेट, तुला मी पैसे देतो म्हणून, आणि मला तो बोईसरला घेऊन गेला. बोईसरला घेऊन गेल्यावर त्यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध केले आणि मी त्याला बोलले मला घरी नेऊन सोड. मग त्यांनी मला अर्ध्या रस्त्यात सोडलं आणि त्याने मला एक कॅडबरी घेऊन दिली, एक बिस्लेरी घेऊन दिली, एक थम्सअप घेऊन दिलं. एका इकोत मला त्यांनी बसवून दिलं. इकोत बसल्यानंतर मी ते थोडं सर्व खाल्ले, थंडा पेले, पाणी पेले, अजून कॅडबरीसुद्धा खाल्ली. त्याच्यानंतर माझे डोळे एकदम मिटले. मग मी झोपले आणि झोपल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी जिथे बायांची विक्री करतात त्या ठिकाणावर होते. वेश्या व्यवसायाचा धंदा करतात तिथं मी होते. माझे डोळे उघडल्यानंतर मी आजूबाजूला बघितलं की मी कुठं आले म्हणून मी विचारात पडले की मी कुठं आले. मग मला थोडं समजलं तिथलं की मी कोणत्या तरी वाईट मार्गाला आलेली आहे असं. मग मी तिथल्या बायांना विचारले हे काय आहे असं तसं. मग त्या मला बोलल्या की आता तुला इथंच राहायचं आहे असं तसं. मी रडायला लागले की मला इथं नाही राहायचं, मला घरी जायचं आहे असं तसं म्हणून त्यांनी मला मारहाण केली. त्याच्यानंतर मी तिथं 2 महिने राहिली आणि तिथून माझी विक्री केली एका माणसाने आणि तो मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने माझ्यासोबत बळजबरीने लग्न केलं. मी त्यांच्या घरून पळण्याचा प्रयत्न केला पण मला नाशिक येथे त्याने पकडला आणि तो मला परत घेऊन गेला. घरी घेऊन गेल्यानंतर त्याने मला मारहाण केली. तरी पण मी प्रयत्न केलाच होता की मला घरी जायचंच, मला इथं नाही राहायचं. मी खूप प्रयत्न केला आणि एक दिवशी मी रडायचे की मला घरी जायचंय. मला बोलायचे तू असं का करते, असं पळून का जाते. मग मी बोलायचे मला घरी जायचंय, मला जायचंच आहे. मग ते मला बोलले की जा पण तुला पोरं झाल्यानंतर जा तू, असं मला बोलले ते. त्याच्यानंतर एक दिवशी घरी कोणच नव्हतं. मग मी तिथून पळून आले. पळून आल्यानंतर मला अर्ध्या रस्त्यात एक टेम्पो भेटली. मी टेम्पोला बसले आणि अकोल्यात पोहोचले. मग तिथून पण मी थोडं चालून अकोल्याच्या बसस्टँडवर गेले. अकोल्याच्या बसस्टँडवर गेल्यानंतर मला सिन्नर बस भेटली. सिन्नर बसमध्ये मी बसल्यानंतर सिन्नरला जाऊन उतरल्यावर मला जव्हार डहाणू बस भेटली. मी जव्हारला उतरले. जव्हारवरून मला पालघर बस भेटली. मग मी माझ्या घरी आले. माझी ताई 6 महिन्यापूर्वी हरवेल होती. आम्ही वेळेगत माझी आई ना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ तर बेलकर साहेब काय दाद नाही देत का तुमच्या पोरीविषयी काही पुरावा नाही. शैलेशची बायको आमच्या घरी आलेली ना विचार का तुमची पोरी कुठं गेली. आमचे बाबा कामाला बटीत तिकून आम्ही पैसे आणले
आम्ही शोधत आमच्या ताईला, तरी पोलिस काय आमच्यावर दाद नाही देत का तुमचे पोरीविषयी काहीच इथं ही नाही सबूत. कुठं गेली असेल ना कुठं काय ना, आता ती आले तरी ती काही दाद देत नाही. न्याय मिळायलाच पाहिजे. माझ्यासोबत एवढी वाईट घटना घडली, ही आज माझ्यासोबत घडले, आज उद्या उठून दुसऱ्या पोरीसोबत घडेल, मग तुम्ही का बघतच बसाल? मला न्याय मिळायलाच पाहिजे. माझ्या ताई बरोबर असा प्रकार घडला आहे तर बेलकर साहेबांवर पहिली कारवाई झाली पाहिजे ना, दुसरी कारवाई शैलेशला डायरेक्ट आतमध्ये टाकला पाहिजे. ओढा सगळा झाला असून तरी बेलकर साहेब शैलेशला अंगाखाल घाल. शैलेशला अधोगार सांगा त्या बंदकी हा त्याच्या घरी जाऊन मी ये असा तसा ना. आता ओढा या प्रकरण या झाला तरी बेलकर साहेब त्यावर काही कारवाई करत नाही. आमच्या गरिबांना आज आदिवासी पोरी तिकडं त्याही नेली ना, मारून बिरून टाकतात. आम्हाला त्यांचा काहीच नाही पता चालता. माझी ताई आज आली तरी बेलकर साहेब त्यावर काही कारवाई करत नाही. बेलकर साहेबांवर पहिली कारवाई झाली पाहिजे. ते वेळेला आम्ही जाऊ तर बेलकर साहेब आम्हाला काय बोलून देत नाही का, बोलाय नाही का. आदिवासींना असा तू समजास पोलीस झाला असतं काय झालं असं. ऐका आता काय होतंय आपण तो आपल्या समोरच आहे ना. आता शांत बसा, काही बोलू नका, तिकडे शांत बसा. काय होतं बघू. जर आरोपीला पाठीशी घालण्याचं काम केलं तर आपण काय ऐका पोलिसांना सुद्धा सहआरोपी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.